कवितेचं नाव आहे वॉचमनची दिवाळी. वा बरी असणार ना ही. वॉचमनची दिवाळी. ओळखलत का मॅडम मला वॉचमन आला कोणी? वा वा. कपडे होते युनिफॉर्मचे, मागत होता पाणी. हा. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला खाकरला वरती पाहून. म्हणाला बनला असेल चहा तर जाईन इथंच पिऊन. कवरी जब माहेर वासणी पोरीसारखा आमच्या सोसायटीत राहतो. मोकळ्या हाती जाईन कसा, मोकळ्या हाती जाईन कसा कसा मात्र खाकरतो. डब्याकडे हात जाताच घाबरत घाबरत उठला. हो हो हो. डब्याकडे हात जाताच घाबरत घाबरत उठला. फराळ नको मॅडम जरा बोनस घ्यावासा वाटला. वास्तववादी आहे. मलाही आली दया, मलाही आली दया गलबलून गेलं पोटी. मलाही आली दया गलबलून गेलं पोटी. बोनस म्हणून दिली त्याला कंठ सुधारक वटी. क्या बात आहे, खतरनाक ठोको. मी काय म्हणतो दादू, अरे ताल्या वाजवत नाहीये. जबरी जबरी, पण ही वैकुंठ वाचनीची गोळी नको आपल्याला. अरे तर जरा वेगळी कविता आपण दिवाळी वाटेल अशी कविता घेऊया का? हे डायजेशन प्रॉब्लेम नको इकडे. दिवाळीची मी घेऊ का? मी बाळा अंघोळ का नाही करून येत आधी? कसं वाटतं ते दिवाळीच्या सकाळी? मला कविता घेऊ द्या, मला जायचंय. घ्या, हे ठीक आहे, सगळ्यांना जायचं. इकडं कोण राहायला आलंय का? नीट बोल ना. स्वस्त कवी आहे मी. घ्या 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 दादा. काही- घेऊ दे मला. सावकाश घ्या दादा. तर चालेल. आतापासून लांब हो ना, तिला परत आंघोळ करायला लागेल. हे तू घ्या 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 सर घ्या. आभाळाचा करतो खून. अरे देवा. घ्या. कुणाच्या वार्ता नको, दिवाळी फाटा इकडं. ए भाऊजा तू तयार राहा. कविता कविता. आभाळाचा करतो खून, त्याचा कोथळा बाहेर काढतो. आभाळाचा करतो खून, त्याचा कोथळा बाहेर काढतो. या चंद्राच्या सभ्यतेचा बुरखा टरा टरा फाडतो, टरा टरा फाडतो. काय फाडतो इकडं? इथं बापाच आहे का? आपण भरकेला सगळं. आपण पैसे भरलाय. फाडतो काय? कविता आहे कविता आहे कविता आहे. अरे काय त्यांच्या नशिबी उकिरडा. ए शिव्या द्यायच्या नाही त्याच्या. आता थांब. आपल्याला नशिबी उकिरडा. अरे या उच्च भ्रूच्या बुडावर लाथा घाला खडा खडा, लाथा घाला खडा. चासला आपल्याला उच्चाभ्रू बोलला. एक मिनिट दादा, ते अरे आपल्याला उच्चाभ्रू बोलला. तू उच्चाभ्रू. चला तुझा बाप उच्चाभ्रू. उच्चाभ्रू बोलला. दादा असं बोलला नाही पाहिजे होतं. आपल्याला असं बोलला डायरेक्ट. प्रोड्युसर वाईट वाटतं पैसे ना. किती झाले? दे ना माझे पैसे देऊन. हे घे, तुझे घे एकट्याचे. भांडा, हा. चहा असलं तू म्हणा नाही बोलला. हे मनाने नीट बोलायचं. माफ कर मला. हा, अरे पाया पडतो तुझ्या. हे ही कुठली पद्धत? माफ कर. ही कुठली पद्धत आहे? माफी मागायला माफ कर. हॅपी दिवाळीला भावजा घे. तर आता शंतनू आणि प्रिया या जोडीकडे येणार आहे. तुझ्या आठवणीतली दिवाळी आम्हाला ऐकायला आवडेल. मी मूळची ठाण्याची आणि मोठी जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे लहानपणीपासून सगळे भाऊ बहीण एकत्र साजरी होणारी दिवाळी, त्या सगळ्या दिवाळ्या आठवणीतल्या आहेत. पण थोडं मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये ठाण्याचं सोनिया ताईला माहितीच असेल, एक टिपिकल असे एरियाज असतात ना, तसं गोखले रोड, कोपिनेश्वर मंदिर राईट, आणि तळाव पाळी वगैरे. तर तिथे का माहिती नाही आम्ही जायचो, पण अख्ख्या ठाण्यातलं सगळं पब्लिक दिवाळीच्या दिवशी पहाटे तिथे फिरायचं. आपला किती ड्रेस चांगला आहे आणि तिचा किती वाईट आहे. मला जमलंय यार. अजूनही कुठलेलं पण ही दिवाळी स्पेशली खूप लुकिंग फॉरवर्ड टू इट आहे, कारण मला सांगायला खूप आवडेल की मी आणि शंतनूने एका नवीन क्षेत्रात पदार्पण केलं आहे आणि आम्ही एक कॅफे सुरू केला आहे आमचा. सो तिथे आमची पहिली दिवाळी असेल. कॅफे मीरा रोडमध्ये. अरे येस. आम्ही मीरा रोड मध्ये शूटिंग करतो. आपलं सोय झाली आता. सो आता घरात जसे दिवे आणि आकाशकंदील आणि रांगोळ्या लावतो, तसं यावेळी पहिल्यांदा कॅफेमध्ये लावणार. सो लेट्स होप की छान असेल. वा वा वा.
तुमच्याकडे येणार आहे आता तुमच्या आठवणीतली दिवाळी, एखादा आठवणीचा क्षण. येस, मला बेसिकली असं वाटतं आठवणीतली दिवाळी म्हणजे आमच्या प्रत्येक वर्षी दिवाळी ही नेहमी जोरदारच झाली. याची कारणं दोन. एक तर माझे बाबा श्रीकांत मोघे, हो, काका सुधीर मोघे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये त्यांचे अनेक मित्रमंडळी वगैरे घरी यायचे. असं म्हटलं जातं ना की माणसाची श्रीमंती त्याच्या उमऱ्याबाहेरच्या जमलेल्या चपलांच्या ढिगाऱ्यावर ओळखली जाते. त्याचा मी खरं अनुभव घेतलाय. म्हणजे बाबा आणि काका यांच्याकडे पोतडी आहे. खूप गोष्टी, किस्से, खूप अनुभव जे तुम्हाला समृद्ध करणारे होते. वा 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 वा. तुमची पहिली दिवाळी आठवते का? एखादा त्यातला आठवणीचा क्षण, काय भेट दिली होती? नाही, तिने मला हो म्हटलं हीच माझ्यासाठी भेट आहे अनेक दिवाळ्यांसाठी. मी पहिलाच असं असेल आय गेस की या क्षेत्रातला ज्याने त्याच्या बायकोला म्हणजे होणाऱ्या बायकोला फिल्म सिटीत नेऊन प्रपोज केलं. काय सांगता? सिरियसली फिल्म सिटीत गेलो. चांदण्या रात्री, चांदण्याखाली गाडीच्या बॉनेटवर केक, डायमंड रिंग आणि हस्तलिखित लेटर. अरे वा. ऑन द नीज जाऊन फिल्मी हे. अतुल सर, सगळ्यांची एक तक्रार आहे माहितीये का की सोनियाजी इतक्या सुंदर नृत्य करतात पण तुम्ही त्यांना कधी नाचवलंय का? मलाही येत नाही, तुम्ही सांगाल तसं. ह्याला पण अजिबात येत नाही. ह्याला घ्या पहिला. सगळ्यांना शिकवा ना तुम्ही, नृत्य शिकवा. हा, सांगा. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, चोरांची पण दिवाळी असते. हो, अशाच एका चोरांच्या फॅमिलीत तुम्हाला घेऊन जातोय. तर सादर करायला येतात किशोरी कुबल मुदूर मुंबई आणि नितीन भंडारी पुणे. वा वा. नमस्कार. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. नमस्कार, मी मिसेस चोरगे. पण एक सांगू का, या लग्नाच्या वेळेला बायकांची हुशारी कुठे जाते ना काय कळणार नाही मका. आता माझं नवरो खानदानी चोर म्हणून याच्याशी लग्न केलंय, पण या हुशारीच्या आणि चोरीच्या बाबतीत एकदम माठ निघालो. सागर करंडेचो एक पण गुण नाही त्याच्यात. करंडे काय चोर आहे का? तसा नाही हो. हा सागर करंडे कसो ऐनवेळी ऍडिशन घेता, पण माझं नवरो तसं नाही. हा त्याका जेवढा सांगूचा तेवढाच आणता. आता त्या दिवशी बाजारातून 4 लिंबू आणूक सांगले, तर मेल्यान फक्त 4च लिंबू आणल्यान. आता याच्या जागी कोण दुसरा चोर असतो तर त्याने कसा कढीपत्ता, कोथिंबीर, भाजी सगळं आणलं असता. येऊन देत तर खरं चांगलं बदड बदड बदडतालयच. बघा तुम्ही.